सगळ्यात मोठी अपडेट आहे। शिंदेंनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे। मात्र नागपूर इथल्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काढण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आता पुन्हा ती लावण्यात आली आहे। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आज विधानसभेचा कार्यकाळ जो आहे तो संपूर्ण होत आहे। तर सध्याला नागपूरच्या रामगिरी या मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानासमोर आहे। या ठिकाणी जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची जी पाटी होती ती पाटी जी आहे ते काही वेळापूर्वी काढण्यात आली होती। त्यानंतर जे आहे ते पुन्हा ती या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। एकूणच माहिती अशी आहे की नागपूरमध्ये जे आहे ते हिवाळी अधिवेशन होत असतं आणि त्याच अनुषंगाने 1 डिसेंबरपर्यंत पूर्ण शासकीय कार्यालयाचा कामकाज डागडुजी वगैरे जे आहे ते करण्याचं जे आहे ते टार्गेट त्यांना दिल्यात आले, सार्वजनिक बांधकामांना टार्गेट देण्यात आलेलं आहे। त्याच अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणी साफसफाई सुरू असल्याने ही प्लेट जी आहे ती काढण्यात आली होती अशी जी आहे ती माहिती मिळत आहे। मात्र एकूणच पाहू शकतो की आपण राज्यामध्ये जे आहे ते महायुतीला बहुमत मिळालं आहे। त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी जी आहे ती काढण्यात आली होती। त्यामुळे कुठेतरी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढचे मुख्यमंत्री राहू शकणार नाहीत का असे देखील तर्कवितर्क बांधले जात आहेत। तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्याची धुरा द्यावी अशी देखील मागणी एकूणच होताना दिसते। मात्र कुठेतरी नागपूरचं शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची सकाळी पाटी जी आहे ती सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाईसाठी काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं अशी देखील मागणी शिवसेनेकडून होत असल्याने त्याच अनुषंगाने जी आहे ती पाटी काढली होती का असा देखील एक तर्कवितर्क जो आहे तो बांधला जात आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।